हॅलो गाईज, आज आपण बघणार आहोत मांदेली फिश थाली आणि आपण टायमर लावून बघणार आहोत. आता वाजले आहेत 11 आज आणि आपण बनवणार आहोत राईस, चपाती, मांदेली फ्राय आणि मालवणी टोमॅटोचा सार. तर आता मी इथे कुकरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यात हा 1 कप वाडा कोळम राईस. आता हा राईस धुवून आपण त्याच्यामध्ये हेच जेवढं राईस आहे 1 कप त्याच्या दुप्पट म्हणजे 2 कप पाणी टाकून आपण कुकरला लावणार आहोत. तर आता राईस धुवून घेऊया आणि कुकरला लावूया. हॅलो, आता आपण राईस धुतला आहे, त्याच्यात हे जेवढा राईस होता त्याच्या दुप्पट म्हणजे 2 कप पाणी टाकून आपण आता हा राईस लावून घेऊया कुकरला आणि कुकरला 3 शिट्ट्या करूया. 11 वाजून 2-3 मिनटं झाली आहेत. आता आपण ही मांदेली फिश घेतला आहे. हा खूप चविष्ट मासा, खूप स्वस्त आहे पण खूप चविष्ट आहे. हा असा स्वच्छ करून घ्यायचा करूनच आणि त्याचं शेपूट आणि डोकं काढून हा स्वच्छ केलेला मांदेली जवळजवळ किलोभर आहे मांदेली. त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून मालवणी मसाला, 1 टेबलस्पून हा मीठ रॉक सॉल्ट हे मापून घेतलं आहे, 2 टेबलस्पून लेमन ज्यूस आणि हे आहे चंद्रराजचं कोकम आगळ. हे पण आपण 2 टेबलस्पून टाकणार आहोत मापाने, म्हणजे ह्याने आंबटपणा असल्यावर फिश कधीही उग्र लागत नाही खाताना आणि त्याची चव एनहान्स होते. हे सगळं टाकलं आहे. आता त्याच्यामध्ये फक्त 1 चमचाभर थोडं तेल वरून घालायचं आहे, 1 ते 1.5 चमचा, आणि हे फिशमध्ये हे मसाले छान मिक्स करून हे आपल्या कुकरची शिट्टी पण झाली 10 मिनटात. हे मसाले मिक्स करून छान मॅरिनेट होऊ द्यायचं आहे फिश. 15-1 मिनटं हे मॅरिनेशनला राहू दे, म्हणजे मसाले ह्यात मुरतील. तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ आणि टोमॅटोच्या साराची तयारी करू. भात तर आपला 3 शिट्ट्यांमध्ये होईल. आता हे फिश असंच साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपण कणिक मळून घेऊ. आता ही गॅसची 3री शिट्टी झाली आहे. आता आपण गॅस बंद करतोय. आपला भात रेडी आहे, फिश मॅरिनेशनला ठेवलेला आहे. आता आपण पटकन 1 कप कणिक घेऊन ती तिंबून घेऊया आणि आपण तोपर्यंत कणिकेचं पीठ पण तिंबलेलं छान मस्त मुरेल आणि त्यानंतर आपण टोमॅटोचं सार करायला घेऊया. तर आता आपण कणिक तिंबूया. गाईज, आता आपण ही जवळजवळ 2 कप म्हणजे 250 ml वाला जो कप होता ते 2 कप आपण कणिक घेतली आहे. त्यात 1 चमचा सॉल्ट टाकायचा आहे आणि थोडंसं जवळजवळ 2 ते 1.5 चमचे ऑइल टाकायचं आहे. आणि मी हे 1 कपचंच माप आहे 250 mlचं, तेवढं पाणी घेतलं आहे. तर आता वाजले आहेत आपले 11:15. आपण पटकन ही कणिक तिंबून घेऊया म्हणजे आपल्या पोळ्या पण छान मऊसूत पोळ्या होतील. तर आता भेटूया कणिक तिंबून झाल्यावर. गाईज, आहे बघा, 5 मिनटात आपली छान कणिक तिंबून झाली आहे. त्याला तेल आधी नाही लावायचं आहे, फक्त थोडंसं पाणी लावून एकसंग करून हा गोळा आपण झाकून ठेवून देऊया आणि अगदी शेवटी आपण फिश फ्राय करताना एकीकडे पोळ्या करायला घेऊ. तर हे पहा की कणिक आपली रेडी आहे. टाईम झाला आहे 11:20 आणि ह्याला पाणी मला लागलं आहे निम्मं पाणी. 2 कप कणिक तर 1 कप पाणी. तर आता आपण हा कणकेचा गोळा झाकून ठेवूया टोपामध्ये आणि पुन्हा जेव्हा पोळ्या करायला घेऊ तेव्हा ह्याला छान तेल लावून मळून घ्यायचं. तर आपण आता सध्या हा झाकून साईडला ठेवून देऊया आणि आपण टोमॅटो साराची तयारी करूया. हॅलो गाईज, आता आपण टोमॅटो साराच्या रेसिपीची सुरुवात करूया. तर आधी पाहूया इन्ग्रेडियंट्स. हा छोटा नारळ आहे, त्यामुळे मोठा असेल तर अर्धी वाटी, पण छोटा आहे त्यामुळे अर्धी वाटी आणि अजून थोडंसं खोबरं, ओलं खोबरं, टोमॅटो 5 टोमॅटो म्हणजे पाव किलोपेक्षा थोडा जास्त, 1 कांदा मीडियम साईजचा, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंचभर आलं. हे सगळं आपण बारीक वाटून घेणार आहोत खोबऱ्यासहित.
फोडणीसाठी लागणार आहे 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून बडीशेप, 1 टीस्पून राई, 1 डहाळी कढीपत्ता आणि फोडणीलाही लसूण लागणार आहे. यातला आपण अजून काढू नंतर लसूण, की 8 एक पाकळ्या लसूण आणि 2 टीस्पून मालवणी मसाला. मसाला आपण नंतर प्रोसेसमध्ये तुम्हाला दाखवेन, इथे मी काढला नाही आहे. आणि मीठ ही 2 टीस्पून मीठ. हे पूर्ण म्हणजे सारात टाकायला हवं आहे. तर आता आपण हे कट करूया आणि भेटूया. गाईस 5 मिनटं झाली आहेत. 5 मिनटं आपल्याला हे सगळं चिरायला लागली. सगळं हे साहित्य आता 1 बाय 1 मी तुम्हाला सांगते. आधी तळाला टाकायचं टोमॅटो. हे 5 टोमॅटो आहेत. टोमॅटो टाकल्यानंतर टाकायचं खोबरं. खोबऱ्यानंतर हा कांदा आणि सगळ्यात शेवटी आलं आणि हा लसूण. ठीक आहे. आता हे टाकल्यावर यामध्येच आपण टाकणार आहोत, हे लक्ष देऊ नये का, कारण आपण खूप सिंपल रेसिपी दाखवतोय. 2 टीस्पून रॉक सॉल्ट किंवा साधं सॉल्ट, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून मालवणी मसाला. हे आपण जवळजवळ 1.5 लिटर सार करणार आहोत. त्या अंदाजाने एकदा करायला लागलात की तुम्हालाही अंदाज येईल. हे आपण सगळं टाकून हे आधी मिक्सरला फिरूया. त्यानंतर थोडंसं पाणी अजून ॲड करायचं आणि ह्याची छान फाईन पेस्ट करून हे फोडणीचं साहित्य आणि हे सार शिजताना कोकमं टाकायचे आहेत आपल्याला. ते आता आपण करूया. मीठ वगैरे सगळं ह्यातच आहे. मिक्सरला फिरवून घेऊया आणि नंतर मग फोडणी टाकूया. गाईज आपण आता हे वाटण वाटलं आहे, एकदा हलवून घ्यायचं. हे बघा, हे असं वाटलं. आता हे अजून घट्ट होईल. आपण थोडं पाणी पण ॲड करणार आहोत आणि ह्याच्यात मीठ मसाले सगळं टाकलेलं आहे. तर आता आपण इथे टोप ठेवला आहे आणि आपण फोडणी करू. टोपात तेल राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्याच्यात टाकायचं आहे पाणी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यात टाकायचं आहे जवळजवळ 1 मोठा चमचा तेल. तेल छान तापलं की सुरुवातीला आणि ह्याच्यात थोडं हिंग पण, अगदी चिमटभर हिंग पण ॲड करायचं आहे. तेल तापलं की टाकायची आहे राई, जिरं, बडीशेप, हा चिरलेला लसूण. कोकम आता नाही टाकायचं आहे. कोकम फोडणी झाल्यावर, एक उकळी आल्यावर टाकायचं आहे. आणि कढीपत्ता आणि सगळ्यात शेवटी हे हिंग. छान ही फोडणी तडतडू द्यायची आपल्याला. आणि मग या फोडणीवर आपल्याला टाकायचं आहे हे आपलं साराचं मिश्रण आणि त्यात नंतर थोडं पाणी ॲड करायला लागेल. फोडणी छान झाली आहे. यात आपण टाकणार आहोत पाणी आणि पातळ कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी करायची आहे. पण हे जे प्रमाण दाखवलं आहे हे 1.5 लिटर सारासाठी. हा टोप जो आहे हा 1.5 लिटर मापाचा टोप आहे. ह्याच्यात 1.5 लिटरचं हे पाक होतो. आता हे छान उकळू द्यावं. उकळलं की मग ह्यात आपण फक्त आता कोकम ॲड करायचं आणि थोडी कोथिंबीर चिरून टाकायची. हे पण पाणी घेऊया. कोणताही मसाला वाया जाऊ द्यायचा नाही. आता हे छान उकळी येऊ दे ह्या साराला, मग आपण कोकमं टाकू. हॅलो गाईज, आता तुम्ही बघू शकता या साराला आपल्या उकळी फुटू लागली आहे. गॅस असाच ठेवायचा आहे फास्ट, छान उकळेपर्यंत, कारण अजून एक 15 मिनटामध्ये सार रेडी होईल. तर आता आपण टाकतो ही कोकमं आणि आता हे छान उकळू दे सार. आणि आपण सोबत आता इथे आपलं फिश जवळजवळ अर्धा 1 तास झाला आहे. फिश छान मॅरिनेट झालं आहे. तर आपण त्याला आता फ्राय करायला घेऊ. तर फिश फ्राय करायसाठी पॅन गरम करायला ठेवू आणि त्यावर टाकू ऑइल. ऑइल टाकल्यावर हे मिश्रण जे आहे हे मी 1 कप रवा, 1 कप 2 कप तांदळाचं पीठ आणि
2 मोठे चमचे किंवा 2 टेबलस्पून मालवणी मसाला, 1 टेबलस्पून हळद आणि 2 मोठे चमचे मीठ हे टाकून ही बिर्याणी भरूनच ठेवायची. हा मसाला रेडी ठेवायचा. जेव्हा कधी आपल्याला फिश तळायचं असेल तेव्हा तेवढी ती पावडर काढायची आणि डायरेक्ट हे आपलं फिश जे आहे मॅरिनेट झालेलं ते ह्याच्यात घोळवून आपण तळायला सुरुवात करायची. तर आता आपण मी थोडंसं हे तळून दाखवते. एकीकडे हे फिश झालं, हे झालं की आता आपण पोळ्या करायला घेणार आहोत. एकदा आपल्या पोळ्या झाल्या की आपला स्वयंपाक रेडी. आपण 11ला सुरुवात केलेली आहे. आता जवळजवळ 11:40 झालेले आहेत. तर आता आपला स्वयंपाक रेडी होऊन जाईल पुढच्या 10 मिनटात. हे फिश पण 10 मिनटात तळून होईल. फक्त छान दोन्ही बाजूनी खरपूस तळावं लागेल. तर ते फिश एकीकडे होईपर्यंत तेल गरम झालं आहे. फिश आपण रांगेत लावत जाऊ एक 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 एक. आणि हे मांदेली हे खूप कमी जण खातात, पण जे खातात त्यांना माहिती आहे की हा खूप चवदार मासा आहे. आणि असं म्हणतात की माशामध्ये जेवढे काटे तेवढी त्याची चव अधिक. तर सुरमई तर आहेच चांगली, पापलेटही आहे चांगलं, पण अगदीच कुणी खाल्लं नसेल तर एकदा ट्राय करून बघा मांदेली विथ दिस कोकम कढी, म्हणजे कोकमाचं सार मालवणी स्टाईलचं. खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि तुम्ही एकदा खायला लागलात काटे सांभाळून, अगदी खूप काटेही नसतात, पण एकदा खायला लागलात की हा मासा तुमच्या आवडीचा होऊन जाईल. आणि साफ करायचं जर हे असेल टेन्शन, तर हल्लीच्या कोळणी साफ करून देतात. ओळखीतली कोळीण गाठायची. फक्त ताजा हवा मासा, मांदेली ताजी हवी आणि ती कोळणीकडनं साफ करून घेतली की मग घरी आणल्यावर स्वच्छ धुवून मग अशी आपण हे बघा आपलं सार कडू लागलं आहे. आता गॅस थोडा स्लो करायचा. आता 10 मिनटात आपलं सार रेडी होईल. मग आपण ह्या गॅसवर पोळ्या करायला घेऊ आणि एका साईडला आपली मांदेली रेडी होईल. मग आपण 1 वाजता बरोबर, नाही 12 वाजता आपलं जेवण रेडी झालेलं असेल. अगदी खूप पोळ्या नाही करणार आहे आता जेवढ्या लागतील तेवढ्याच करणार आहे. ते पण वेरी करतं. जर पोळ्या खूप असतील तर मग आपला जेवण करण्याचा वेळ पण वाढतो. ते बाकीचे मांदेली ठेवते. हे आता तळतं आहे. मीडियम साईज जो आहे फ्लेमवर गॅस ठेवला आहे. सार आपलं होईल, फक्त कोथिंबीर टाकायची. काहीच आता 11:15 झालेले आहेत. आपलं सार अगदी छान उकळी फुटली आहे त्याला, म्हणजे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करू शकतो. छान सुगंध घरभर दरवळला आहे या साराचा. त्याला म्हणतात मालवणी स्टाईल कोकम सार. मालवणी लोकांमध्ये खूप फेमस आहे. आता आपण त्यात कोथिंबीर पेरू आणि हा गॅस बंद करून टाकू. हे सार आपलं रेडी झालं आहे. गॅस बंद करून टाकू आणि यावर ठेवायचं आहे झाकण. आता आपण इथे फिश पाहणार आहोत. फिश पण ऑलमोस्ट एका साईडने झालेला आहे. आणि आपण गॅसजवळ असू तरच गॅस फास्ट ठेवायचा, नाहीतर गॅस स्लो ठेवायचा. आता 2 चमचे घेऊन हे फिश एक एक करून परतून घ्यायचं आहे. आणि या साईडने सुद्धा एक 5 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने आता हे बघा क्रिस्पी झालेत थोडे. दोन्ही साईडने छान फ्राय करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता छान एका साईडने हे क्रिस्पी झालेत. तसेच दुसऱ्या साईडने देखील आपल्याला हे क्रिस्पी करून घ्यायचे. मग आपण दुसरा बॅच टाकू. आता आपण हे 2 चमचे असेच ठेवायचे भांड्यात आणि ह्या भांड्यामध्ये फ्राय केलेले फिश टाकायचे. आता आपण हे सार बाजूला घेऊया आणि आपल्या पोळ्या करायला घेऊ. गाईज आपली मांदेली आता दोन्ही साईडने छान क्रिस्पी झालेली आहेत. आपण हा बॅच आता काढून घेऊ आणि दुसरा बॅच लावू आणि इथे आपण पोळ्यांची तयारी करूया. आधी आपण हा बॅच मांदेलीचा काढून घेऊया. आवाज येत असेल बघा तुम्हाला. ही छान खरपूस भाजली गेली आहेत मांदेली. आता आपण दुसरा बॅच लावूया, म्हणजे कसं पोळ्या होईपर्यंत निम्मी मांदेली आपली फ्राय झालेली असतील. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं की पावडर मसाला रेडी ठेवायचा, तो यासाठी बरा पडतो की आपले हात खराब होत नाहीत दरवेळी. मसाला रेडी असेल तर आपल्याला हवा तेवढाच काढून घ्यायचा असतो. तर आपण आता
मांदेलीचा दुसरा बॅच पण इथे करायला ठेवूया आणि इथे पोळ्या करायला घेऊया. गाईस, आता आपण मगाशी जे मळून ठेवलेलं पीठ ते 2 भागात घेऊया. आतापुरता किती पोळ्या होत आहेत ते बघू आधी. तेवढ्यासाठीच तेवढं तेल लावायचं आणि पीठ पुन्हा एकदा छान मळून घेऊया आणि गोळे करून पोळ्या लाटायला घेऊ. 12ला 10 मिनटं कमी येऊ. तर आता आपण आधी गोळे करून ठेवूया, मग पटापट तेल लावून पोळ्या भाजून घेऊ. गाईस, त्या पिठाचे आपण 2 कप पिठाचे एक 10 ते 12 मी ह्या साईजचे 12 गोळे झालेले आहेत. तर आता आपण पोळी लाटायला घेऊया. थोडा तेलाचा हात लावून पोळी घेऊन त्याला पुन्हा, ही माझी पद्धत आहे, ही अगदी आकार छान असा होत नाही पण खायला खूप छान मऊ लागतात. आजचा स्वयंपाक पण सार माझ्या आईची खासियत आहे. माझ्या आईने आम्हाला मालवणी सार शिकवलं आहे आणि आजचा एक्झॅक्टली पूर्ण मेन्यू जो आहे तोही तिच्याच आवडीचा आहे की मांदेली सार, चपाती आणि भात वाडाकुळम तांदळाचा, ते तिचं फेवरेट मील. तर आज आईने शिकवलेलं, आईच्या हातचं माझ्यापेक्षा सुंदर लागतं, पण आज मी तुम्हाला माझ्या स्टाईलने करून दाखवते. तवा छान तापला आहे. आता आपण त्यावर पोळी टाकूया आणि दुसरी पोळी लाटायला घेऊया. ह्या आता पोळ्या झाल्या की आपला ऑलमोस्ट स्वयंपाक रेडी होऊन जाईल. म्हणजे असं म्हणू शकतो की 1 तासभरात हा स्वयंपाक झाला. पोळी आपण परततोय. पोळी अगदी पूर्ण भाजल्यावर नाही परतायची, थोडी कच्ची असते तेव्हाच परतायची, मग ती छान होते आणि जास्त करपत पण नाही. तर बघू शकता थोडे बबल्स यायला लागले की पोळी परतायची आणि आत तेल लावल्यामुळे पोळी छान मऊ देखील होते. आता ह्या साईडने शेकली की ती पोळी झाली. मग आपण ही दुसरी पोळी लावायची. पीठ खरं तर सुकं पीठ लावायची गरजही नाही आहे. हे पहा, ती छान मऊ होते पोळी. दुसरी पोळी टाकूया. आता त्या साईडला मांदेली रेडी होते. हा दुसरा बॅच आहे आपला, तोही आपण परतून घेऊया. पोळ्याही रेडी झाल्यात आपल्या. तर आता आपण पूर्ण प्लेट रेडी झाल्यावर भेटूया. चपात्या, तवा छान तापलेला असेल आणि कणिक छान तिळलेली असेल तर चपात्या छान होतात आणि चविष्ट लागतात. अशा ह्या सगळ्या चपात्या आपण करून घेऊया. गाईज, आपल्या आता ही शेवटची 12वी पोळी जाती आहे. आपले 12 वाजून अगदी 2 मिनटं झाली आहेत, 5 मिनटंही नाही अजून झाली आहेत. म्हणजे आपण असं म्हणू 12 मिनटात 12 चपात्या आपण केलेल्या आहेत. ह्या आपल्या चपात्या सगळ्या रेडी आहेत. तिकडे मांदेली झालेले आहेत. आता आपण ताट प्लेस करू. म्हणजे एवढं कळतं 1 तासभर लागतो हा सगळा स्वयंपाक व्हायला आणि तासाभरानंतर आपलं जेवण रेडी. तर आता आपण ताट प्लेस करू आणि भेटू. फोटो गाईस, आपली ही मांदेली फिश थाली रेडी. त्यामध्ये आपण केलं आहे की माझ्या आईचं स्पेशालिटी टोमॅटोचं सार मालवणी स्टाईल आणि ही मांदेली फिश फ्राय केलं आहे मसाला लावून. भात आहे वाडा कोळम राईस आणि या आहेत आपल्या तेलाच्या पोळ्या. आणि आपण हे पाहू शकतो की किती सुंदर सार झालेला आहे. त्याच्यात कोकम आणि इथे तुम्हाला सुवास आहे आणि त्याच्यासोबत हे लिंबू, कांदा आणि मिरची. आता तुम्ही खायला या.